नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असतो, ज्यामध्ये सध्याला आपण प्रयोग याचा अभ्यास करत आहोत। तर आज आपण कर्मणी प्रयोगाचा अभ्यास करणार आहोत। कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे नेहमी बॉस असतं, ही गोष्ट लक्षात ठेवायची। कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माच्या लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलत असते। म्हणजे इथे काय होतं तर क्रियापद हे कर्माच्या तंत्राखाली चालते। म्हणजे काय तर कर्म हे इथला बॉस किंवा हेड असतो। कर्मणी प्रयोगात कर्म हा आपली हुकमत गाजवत असतो। बॉस काय करतो, ऑफिसमध्ये हुकमत गाजवतो, त्याचप्रमाणे कर्म हे कर्मणी प्रयोगात हुकमत गाजवत असतं। कर्मणी प्रयोगात कर्म हा धातुरूपेश असतो। आता धातुरूपेश म्हणजे काय तर परत एकदा सांगते, धातुरूपेश म्हणजे क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालविणारा कोण आहे इथे तर कर्म आहे। कर्म हा क्रियापदाच्या रूपावर अधिकार गाजवितो, म्हणून कर्माला येथे काय म्हटले धातुरूपेश असं म्हटले। कर्मणी प्रयोगात सकर्मक व अकर्मक असे दोन प्रकार असणार नाहीत। कारण का तर इथं कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होईल का, नाही। मग या प्रयोगात सकर्मक असणार, अकर्मक असणार का, नाही। ही गोष्ट पण लक्षात ठेवायची। आता कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण काय, ही सगळ्यात मेन गोष्ट आहे, जी की तुम्हाला सगळा कर्मणी प्रयोग समजून सांगू शकतो। त्यामुळं आता लक्ष देऊन ऐका आणि वहीत लिहून घ्या, जेणेकरून काय होईल, जेव्हा केव्हा तुम्ही नोट्स वाचताल तुमच्या अक्षरातल्या, त्यातून तुमचं बऱ्यापैकी अभ्यास होतो। बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा तुमच्या अक्षरातल्या नोट्स ज्या तुम्ही वाचता त्या कायमस्वरूपी लक्षात राहतात। तर कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण काय आहे तर कर्ता हा प्रत्यय आलाच पाहिजे कर्त्याला आणि तो प्रथमांत नसतो। प्रत्यय लागला म्हणजे विभक्तीमध्ये प्रत्यय लागला म्हणजे द्वितीया तृतीया चतुर्थीला म्हणजे प्रत्यय लागतो, पण प्रथमांला लागतो का, नाही। म्हणून कर्ता हा प्रत्यय लागलेला असलाच पाहिजे, म्हणजे तो प्रथमांत नसतो। आणि कर्म हे प्रत्यय नसलेलं पाहिजे, म्हणजे कर्म कोणत्याही हालतीत ते प्रथमा विभक्तीतलंच पाहिजे, तिला कसलाच प्रत्यय लागला नाही पाहिजे। मग कर्ता कोणत्या कोणत्या प्रथमांत नसतो, मग कुठल्या कुठल्या विभक्तीमधला असू शकतो कर्ता, कर्ता एकतर तृतीय असू शकतो, त्यानंतर सविकरणी तृतीयांत असतो। सविकरणी तृतीयांत म्हणजे काय तर तृतीयातलं आपल्याला तृतीया विभक्तीतले प्रत्यय काय आहेत, एक वचनामध्ये ने ए शी आणि अनेक वचनामध्ये नी ही शी असे प्रत्यय आहेत। पण या रामाने नेच्या मध्ये रामाच्याने च्या घातलं की सविकरणी तृतीयांत होत असतो, किंवा चतुर्थांत, षष्टी किंवा शब्दयोगी अव्ययांत। म्हणजे शब्दयोगी अव्ययांत म्हणजे कडून वगैरे लागलं पाहिजे, कोणाला तर ते कर्त्याला। कर्त्याला तृतीया विभक्तीतला असला पाहिजे, सविकरणी तृतीयांत असला पाहिजे, चतुर्थीतला असला पाहिजे, षष्टीतला असला पाहिजे, शब्दयोगी अयोग्यातला सुद्धा असला पाहिजे। या म्हणजे 1 2 3 4 5 विभक्तीच्या प्रकारातला तो कुठलाही असला तरी चालतो, पण कर्माला प्रत्यय लागलाच नाही पाहिजे। ज्या प्रयोगात कर्ता प्रथमा विभक्तीतला कधीच नसतो, कधीच चुकून सुद्धा नसतो, पण कर्म मात्र प्रथमा विभक्तीतलंच असतं, त्या प्रयोगाला आपण काय म्हणतो, कर्मणी प्रयोग म्हणतो। मग या कर्मणी प्रयोगाचे काही प्रकार पडतात का तर हो, त्याचे मुख्य 2 प्रकार पडतात, ज्यामध्ये प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणजे कर्म हे तर आहेच, पण थोड्या प्रमाणात का होईना प्राधान्य
हे कर्त्याला दिलं जातं त्याला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणतात. आणि दुसरा मुख्य प्रकार जो की गौण कर्तृक कर्मणी म्हणजे काय तर ज्यामध्ये कर्त्याला काहीच महत्त्व नसतं, काडीचंही महत्त्व नसतं, ते म्हणजे कुठले तर गौण कर्तृक कर्मणी प्रयोग, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं शक्य कर्मणी, नवीन कर्मणी आणि पुराण किंवा प्राचीन किंवा जुना किंवा पुरुष हे चारही नावं एकाच पुराण कर्मणी प्रयोगाचे आहेत, पण ते वेगवेगळे नाव आहेत. व समापन कर्मणी म्हणजे असे गौण कर्तृक कर्मणीचे वेगळे 4 प्रकार पडतात. म्हणजे एकूण कर्मणी प्रयोगाचे किती प्रकार पडणार तर एकूण कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार पडणार. यामध्ये आपण आता पाहूया प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. आता आपल्याला कळालं की कर्त्याला एकतर प्रत्यय असलाच पाहिजे, तो प्रथमात नसलाच पाहिजे आणि कर्माला प्रत्यय लागलंच पाहिजे. ह्या 2 गोष्टी झाल्या की आपल्याला कर्मणी प्रयोग ओळखता येतो. मग पहिली गोष्ट नेहमी कर्मणी आणि कर्तरी प्रयोगामध्ये एक पहिली गोष्ट चेक करायची, तो म्हणजे कर्ता. कर्तरी प्रयोगामध्ये काय होतं, कर्त्याला प्रत्यय नसतो. कुठल्या प्रयोगात, कर्तरी प्रयोगात. पण कर्मणी प्रयोगात मात्र कर्त्याला प्रत्यय असतो. ही ज्यावेळेस म्हणजे आपली जी अट आहे ती पूर्ण झाली, जेव्हा कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो तेव्हा कर्मणी प्रयोग असतो. ही गोष्ट लक्षातच ठेवायची आणि ह्यातूनच आपल्याला पुढचे प्रयोग समजतील. मग प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग हा कसा असतो, या प्रयोगात क्रियापद हे कर्माच्या लिंग वचन नुसार बदलते, तरी पण बहुतेक कर्त्याला प्रधान असतो व तो तृतीयतच असतो, त्यास प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणतात. तृतीयतच असला पाहिजे जेव्हा आपण प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग पाहत असतो तेव्हा. उदाहरण पाहायचं झालं तर त्याने गाणे म्हटले. त्याने तो ह्या प्रत्यय म्हणजे सर्वनामाला किंवा तो या धातूला ने हा प्रत्यय लागला. ने कुठला आहे, तृतीयांत. विभक्तीसुद्धा चॅप्टर जरी छोटा वाटला तरी तो चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. विभक्तीचे सर्व प्रकार पाठ करून ठेवा. प्रथमा विभक्तीमध्ये कुठलाही प्रत्यय लागत नाही, द्वितीयामध्ये सलानाते सलाते हे प्रत्यय लागतात, तेच चतुर्थीमध्ये लागतात, तृतीया विभक्तीमध्ये ने शी नी शी हे प्रत्यय लागतात, षष्ठी विभक्तीमध्ये चाचीचे हे प्रत्यय लागतात. ह्या सर्व गोष्टी जरी तुम्हाला आज गौण वाटत असतील तरी परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे त्या गोष्टी पाठ करायच्या. मग आता आपण मुद्द्याकडे येऊत. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगामध्ये उदाहरण पाहत असतो आपण की त्याने गाणे म्हटले. आता हा तर 100% कर्त्याला ने प्रत्यय लागलाय म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. लक्षात आलं. गाणे म्हटले. आता त्याने तो हा धातू आहे, त्याला ने हा प्रत्यय लागलाय म्हणजे हा तृतीयांत झाला. ने शी नी शी हा तृतीया विभक्तीतले प्रत्यय आहेत आणि त्याला हे प्रत्यय लागलाय म्हणजे हा कोणता झाला, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. आता दुसरं वाक्य आहे आईनी आंबा मला दिला. आता आईनी मला आंबा दिला हे वाक्य आहे. यामध्ये आईनी म्हणजे परत तृतीयाचं नी लागले कर्त्याला, बरोबर. काय दिलंय, आंबा दिलाय. मग कर्म पण आहे, त्यामुळं काय झालं, हा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग झाला. सिंहाने शिकार केली. कोण शिकार केली, सिंहाने. ने हा प्रत्यय लागलाय, तृतीयाचा प्रत्यय आहे, मग हा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे. यानंतर गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. यामध्ये आपण शक्य कर्मणी प्रयोग पाहूत. आता जेव्हा केव्हा शक्य कर्मणी प्रयोग असतो तेव्हा काय तर शक्यता सुचविलेली जाते. म्हणजे जसं की माझ्याच्याने पूर्ण मराठी ग्रामरचा काय म्हणता येईल व्याकरणाचा सराव घेतला जाईल यूट्यूबवर,
जाईल, म्हणजे हे मी करू शकते, म्हणजे हे काय झालं, शक्य कर्मणी झालं. या वाक्यामध्ये काय असतं तर शक्यता सुचविलेली असते आणि यातील क्रियापद शक्य क्रियापद असतं, त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हटले जाते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. जेव्हा केव्हा शक्यता अशी असते तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग असतो. ज्यानुसार आता उदाहरण पाहायचं झालं तर मला हा पर्वत चढवतो, म्हणजे पर्वत काय मला उचलून चढवणार आहे का, नाही, माझ्याकडून हा पर्वत चढला जाणार आहे, म्हणजे मला चढता येते या पर्वतावर, हे याच्यातून शक्यता दर्शवली आहे, त्यामुळं हे शक्य कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. त्यानंतर बाळाच्याने कडू औषध पिववते. आता बाळ, ही गोष्ट मात्र आपल्याला घरामध्ये लक्षात येते की बाळ कडू औषध पित नसतात, पण काही काळानंतर काही जर आजार, रेग्युलर आजार असेल, जसं की सर्दी वगैरे नेहमी लेकरांना लागत असतो, सुरुवातीला कंटाळा करतात लेकरं औषध प्यायला, पण नंतर त्यांना आदत होऊन जाते, मग ते काय करतात, औषध प्यायला शिकतात. म्हणजे काय, बाळाच्याने कडू औषध पिववते, म्हणजे आता पहिले पिवत होतं का, नाही, पण आता पिवते, म्हणजे ह्याच्यात शक्यता आहे की आता तो पिऊ शकतो नेहमी रेग्युलर, आता काही टेन्शन नाही, पूर्वी होतं टेन्शन. त्यानंतर तिला जिना चढवते असं असायला म्हणजे चढवते, तो झाला इथं. तर तिनं जिना चढलेला असतो, म्हणजे काय, तिच्याकडून जिना चढणं होते. आता गुडघ्याचा वगैरे आईचा त्रास असतो, आपल्या घरामध्ये आपण पाहतो, आईला जिना चढता येत नाही, पण ट्रीटमेंट घेतलं, वजन कमी केलं, एक्सरसाइज घेतली की ती काय करते, जिना चढायला शिकते. म्हणजे आता तिच्याच्यानं जिना चढणं होते, पूर्वी काही चढणं व्हायचं नाही, पण आता चढणं होते, म्हणजे काय, शक्यता दाखवली की आता ती चढू शकते. जेव्हा काय होणार, आता शक्य कर्मणी प्रयोग होणार. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. शक्यता जेव्हा जेव्हा आपल्या वाक्यामधून व्यक्त होत असते तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग होत असतो. यानंतर प्राचीन पुराण कर्मणी प्रयोग. आता हा प्रयोग थोडा जास्त काही प्रसिद्ध नाही म्हणण्यापेक्षा हा प्रयोग पूर्वी चालायचा, कवीतर्फे चालायचा, पण अशामध्ये आपण काही असं बोलत नाही प्राचीन पुराण कर्मणी प्रयोगासारखं. तरी पण आपण पाहूया. प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लागून करीजे, बोलीजे, खीजे, देईजे अशी कर्मणी प्रयोगाची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. तर या प्रकारच्या प्रयोगास आपण प्राचीन, जुना किंवा पुराणा कर्मणी प्रयोग म्हणू शकतो. आता ज लागते, ज म्हणजे जुना किंवा पुराणा, आपण ह्याला या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. मग याची उदाहरणे कशी पाहायला भेटतील आपल्याला. तो काय शास्त्र धरीजे लघु लेकराने, तो काय शास्त्र धरीजे लघु लेकराने. धरीजे, आता धरी म्हणजे धरणं, धरण्याला जे हा प्रत्यय लागलाय, म्हणजे हा काय झाला, प्राचीन पुराण कर्मणी प्रयोग झालेला आहे. आता याच्यानंतर दुसरं उदाहरण पाहायचं झालं तर तो काय कर्म करीजे लघु लेकराने. आता इथं काय झालंय की कार्य केले लहान लेकरानं, आणि त्याच्यामध्ये काय, पहिल्या उदाहरणात काय झालं होतं की त्याने शस्त्र धरलेलं होतं. इथं धरी या धातूला जे हा प्रत्यय लागला होता, इथं करी या धातूला जे हा प्रत्यय लागलेला आहे. तिसरं वाक्य आहे हे नित्य नूतन देखीजे, म्हणजे बघणे या धातूला जे हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे हे सुद्धा पुराण, प्राचीन किंवा जुना कर्मणी प्रयोग आहे. यामध्ये काय असतं, मूळ हा संस्कृत कर्मणी प्रयोगातून आपल्या मराठी प्रयोगात आलेला आहे. जुन्या ज्या कविता वगैरे होत्या त्यामध्ये हा आढळायचा, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, यामध्ये सुद्धा कर्ता हा तृतीयांत असतो. जसं की जे प्रत्यय लागले म्हणलं त्यालाच आपण धातूला इजे आणि इज हे प्रत्यय लागतात असं सुद्धा सांगू शकतो. मोके दामले म्हणतात याला पुराण कर्मणी प्रयोग, आणि कर्म हा नेहमी यामध्ये प्रथमांत म्हणजे कुठलाही प्रत्यय न लागलेला असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग. आता नवीन कर्मणी आणि कर्मकर्तरी प्रयोग
हा आपल्या मराठी भाषेत का घेतला किंवा नवीन का म्हणतात याला, तर हा इंग्रजी भाषेतील जो पॅसिव्ह वॉइस आहे त्याप्रमाणे हा आपल्या मराठी भाषेतला नवीन कर्मणी प्रयोग आहे आणि त्यालाच कर्मकर्तरी प्रयोग असं दादोबा पांडुरंग तर्खडकर असं म्हणतात. मग हा प्रयोग आहे तरी नेमका काय, तर या प्रयोगामध्ये कर्त्याला कडून हे शब्द योग्य अव्यय लागतं आणि मी सांगितल्याप्रमाणे इंग्रजी भाषेतील जी पद्धत आहे त्याचप्रमाणे हा नवीन प्रकार आपल्या मराठी भाषेत नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग म्हणून ओळखला जातो. मग याची काय गरज पडली आपल्याला घेण्याची, तर आपण काही उदाहरणे पाहूया. जसं की शाळेला उद्या सुट्टी आहे. शाळेला सुट्टी कोण देतात? HM. पण सुट्टी असल्यामुळं आनंद कोणाला होणार आहे? मुलांना होणार आहे, बरोबर. पण HM सुट्टी देतात हे सर्वांना माहीत आहे, बरोबर. त्यामुळं आपण इथे HMचं नाव घेतलं का? मुख्याध्यापकाकडून सुट्टी भेटली असं आपण सांगितलं का? नाही. आपण सांगितलं की उद्या मुलांना शाळेत सुट्टी आहे. कडून हे ॲज्युम करून घेतलं आपण. म्हणून काय झालं, हे म्हणजे जर इंग्लिशमधलं पॅसिव्ह वॉइस पाहायचं झालं की पॅसिव्ह वॉइस आपण बाय ह्या प्रिपोजिशन लावून देतो की हेडमास्टर बाय सुट्टी असं म्हणू शकतो दिलं म्हणून. बाय हे लावल्यामुळं आपल्याला कडून हा प्रत्ययानुसार बाय हे प्रिपोजिशन कार्य करत असतं इंग्रजीमधलं पॅसिव्ह वॉइसचं. त्याचप्रमाणे हे कर्मणी प्रयोग असतो आणि असे वाक्य सांगण्यासाठी आपण इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस म्हणजे त्याला आपण मराठीत नवीन कर्मणी प्रयोग म्हणतो किंवा कर्मकर्तरी प्रयोग म्हणतो तो घेतलेला आहे. म्हणजे काय होतं, तर मूळच्या वाक्यातील कर्माला प्राधान्य दिल्यामुळं हा प्रयोग बनलेला आहे आणि कर्त्याला कडून हे शब्दयोग्य अव्यय जोडतो आपण. म्हणून मूळ धातूच्या भूतकाळी रूपापुढं काय होतं, जा हा धातूचं मूळचं रूप घेऊन लावायचं आणि आपल्याला हा प्रयोग भेटून जातो. हा सकर्मक धातूच्या भूतकालवाचक कृदंताला, कृदंत म्हणजे काय मी या अगोदरच्या क्रियापद या चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे, ते तुम्ही पाहून घ्या. या सहाय्यक धातूंनी मदत भेटत असते. त्याचबरोबर जेव्हा वाक्यातील कर्माला प्राधान्य देऊन विधान करायचे असते तेव्हा कर्ता स्पष्ट असतो का? नसतो. त्या कर्त्याचा उल्लेख टाळायचा पण असतो. त्यावेळी हा कर्मकर्तरी प्रयोग सोयीचा आपल्याला वाटत असतो. आता याच्यातली उदाहरणे पाहूया. तर पहिलं उदाहरण आहे, मांजराकडून उंदीर मारला गेला. कोणाकडून? मांजराकडून. कोण आहे कर्म? मरणार कोण आहे? उंदीर. उंदीर काय आहे या वाक्यात? कर्म आहे. मग हा प्रयोग कुठला आहे, तर नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग. कडून पाहिलं की डोळे झाकून कर्मकर्तरी प्रयोग पाहायचं. कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला की. त्यानंतर शिपायाकडून चोर पकडला गेला. कोणाकडून? शिपायाकडून. कोण पकडला गेला? चोर पकडला गेला. चोर काय आहे या वाक्यात? कर्म आहे आणि शिपाई हा काय आहे? कर्ता आहे. कर्त्याला काय लागलाय? कडून प्रत्यय लागलाय. त्यामुळं हे काय झालं? नवीन कर्मणी प्रयोग झाला. त्याचबरोबर न्यायाधीशाकडून दंड आकारला जातो. आता न्यायाधीशा हा कर्ता आहे, दंड हा कर्म आहे आणि न्यायाधीशाला कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला. त्यामुळं हा सुद्धा नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग झाला आहे. आपण जेवढं जास्तीत जास्त उदाहरणं पाहू किंवा या थ्रू प्रश्नांचा सराव करू तेव्हाच आपल्याला हे प्रयोग कळतो. किंवा व्याकरण ही अशी गोष्ट आहे तिचा जास्तीत जास्त प्रॅक्टिस किंवा सरावच करावा लागतो तेव्हाच ते समजतं. आपण या व्याकरणाची तुलना गणिताबरोबर सुद्धा यातून करता येईल असं मला वाटतं. कारण जास्तीत जास्त सराव नाही केला तर व्याकरण समजत नाही किंवा व्याकरण कळत नाही आणि व्याकरण जर नाही कळलं तर आपले मार्क्स फुकटचे जातात, बरोबर. त्यामुळं हे जास्तीत जास्त सराव करा, जास्तीत जास्त प्रश्न वाचा. जे काही आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत ते जास्तीत जास्त टॅकल करण्याचा प्रयत्न करा. आता आजच्या व्हिडिओचा शेवटचा, आता कर्मणी प्रयोगातला शेवटचा प्रकार म्हणजे समापन कर्मणी प्रयोग. आता समापन म्हणजे शेवट.
ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची. आणि कर्मणी प्रयोगाच्या शेवटचा प्रकार हा आपण शेवटी घेतोय, ही गोष्ट त्यातून तुम्हाला ही गोष्ट लक्षात राहू शकते. आता समापन म्हणजे शेवट, ही गोष्ट आता तुम्हाला कळलीच असेल. मग या प्रयोगात वाक्यात कर्ता हा नेहमी षष्टी विभक्तीतलाच असतो. त्याचबरोबर संयुक्त क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो. जसं की मी सांगितलं, समापन कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर याची समाप्ती होणार आहे याप्रमाणे. अशा प्रकारच्या प्रयोगाला आपण समापन कर्मणी प्रयोग म्हणतो. क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो, तेव्हा त्याला समापन कर्मणी म्हणतात. जसं की उदाहरण पाहायचं झालं तर तिची गोष्ट लिहून झाली. आता तिची गोष्ट कशी झाली, लिहून झाली. आता संपलंय, तिचं समापन झाले. ती लिहून काय करते, आता मोबाईल पाहत बसलेली आहे. त्याच्यामुळं हा काय झाला, समापन कर्मणी प्रयोग. जेव्हा जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये क्रिया होऊन गेलेली दिसते आणि कर्ता हा षष्टी विभक्तीतला असतो. षष्टी विभक्तीतला प्रत्यय काय, चा, ची, चे, बरोबर. आणि तिची, ची हा प्रत्यय लागलाय तिला, म्हणून तिच्याकडून हा समापन कर्मणी प्रयोग झाला. त्याच्यानंतर त्याचे जेवण करून झाले. आता त्याचे जेवण करून झालं, तो वॉकला गेलेला आहे, बरोबर. जेवण झालं की माणसं थोडंसं फिरायला जातात, पोटातलं मोकळं व्हावं किंवा थोडीशी पोटात चालना भेटावं, एक्सरसाइज व्हावं म्हणून. त्याचप्रमाणे इथं कर्त्याला चे प्रत्यय लागला म्हणजे हा षष्टीचा प्रत्यय आहे. त्याचबरोबर जेवण करून झाले म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे, समापन झालेलं आहे क्रियेचं, म्हणून हा समापन कर्मणी प्रयोग आहे. आता नेहाने गाणे गाऊन झाले. आता नेहाचे गाणे गाऊन झाले. आता नेहाचे, चे हा प्रत्यय षष्टीतला आहे. गाणे काय झाले, गाऊन झाले, म्हणजे क्रिया संपलेली आहे, समापन झाले क्रियेचं, त्यामुळं हा सुद्धा समापन कर्मणी प्रयोग आहे.